नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाद यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी येणारा 27 तारखेला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे। हिंद केसरी पुसेगाव मैदान सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चर्चा चालू आहे, म्हणजे हिंद केसरी पुसेगाव मैदानाची। लाखो शर्यत प्रेमींचं, गाडा मालकाचं, शेतकरी बांधवांचं, शर्यत शौकीनांचं लक्ष लागलं। कोण पटकेल येणाऱ्या हिंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांक। खरं तर हिंद केसरी पुसेगावचा जो नंदी गुलाल घेईल तो नंदी कंटिन्यू आपल्याला वर्षभर गुलालामध्ये दिसतो। मागच्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला होता हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घरनिकीच्या राजाने आणि हरण्याचा 622ने, आणि गाडीवरती ड्रायव्हर होता अच्युत ड्रायव्हर रेड ट्रेगर। अतिशय गाडी सुंदर पळाली आणि हिंद केसरी पुसेगावचा मान मागच्या वर्षी पटकावला। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या वर्षी हिंद केसरी पुसेगाव मैदानातील काही प्रमुख बैलाचे पेरे, त्यापैकी काही पेरे खरे ठरू शकते आपले, पण 2-3 टॉप नंदीचे पेरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरेच सांगणार आहे। म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतच भाषा मथुर 1001चा आणि बकासूरचा, कारण की हे पेरे फिक्स म्हणजेच 90 किंवा 95% पेरे फिक्स झालेले आहे। नक्कीच आपल्याला येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मथुरचा आणि बकासूरचा पेहरा आपल्याला हा फिक्सच दिसेल। तर कोणताही मथुर आणि बकासूरचा पेहरा येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये, आणि इतरही काही टॉप नामांकित नंदीचे पेहरा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते आहे येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये प्रमुख बैलाचे पेहरे। तर चला मग मंडळी, येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पेहरा असू शकतो शेवाळ्याबाई यांचा हिंद केसरी पाखऱ्यासोबत। हिंद केसरी पाखऱ्या आणि हिंद केसरी बाब्या आपल्याला येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। हा संभावित पेहरा आहे। नक्कीच या अगोदर बाब्या आणि पाखऱ्या एका बरेचशा मैदानामध्ये एकत्र पळालेले आहे। चांगली गाडी बाब्या आणि पाखऱ्याची पळते। नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पाखरा आणि बाब्या जर पळाले तर आपल्याला चांगलाच कॉमबॅक बघायला मिळेल, आणि मैदानामध्ये गाडीला गॅसही चांगलाच लागतो। नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये ही जर जोडी पळाली पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये चांगलीच आपल्याला हॅट्रिक दिसू शकते बाब्या आणि पाखराची। तुम्हाला काय वाटतं जोडीबद्दल कमेंटमध्ये नक्कीच सांगा मंडळी। त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमाचा पेहरा येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानातील। सातारा एक्सप्रेस बालमाचा पेहरा असू शकतो सरदार किंवा आपल्याला लाडू, म्हणजेच मागच्या मैदानामध्ये वडकी मैदानामध्ये लाडू आणि बालमा पळाले आणि दुसरा क्रमांक पटकावला। लाडू किंवा सरदार ह्या दोन्हीपैकी एक पेहरा आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमाचा दिसू शकतो मंडळी। त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सिरसोडीच्या रायफलचा पेहरा येणारा हिंद केसरी पुसेगाव या मैदानातील। सिरसोडीच्या रायफलचा संभावित पेहरा असू शकतो पैलवान आणि सिरसोडीचा रायफल आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते। सिरसोडीचा रायफल आणि पैलवान ज्या मैदानामध्ये एकत्र पळाले ना त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला म्हणजे घेतला। गाडी अतिशय तुफान आणि गाडीला चांगलाच गॅस लागतो बघा। नक्कीच येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पैलवान आणि सिरसोडीचा रायफल एकत्र जर पळाले तर चांगलीच हॅट्रिक आपल्याला ह्याही जोडीची दिसू शकते। कशी पळेल जोडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मंडळी। त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका पिस्टन 22-11चा पेहरा येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानातील। पिस्टन 22-11चा पेहरा असू शकतो येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानातील। रायफल 81-81, म्हणजेच मागच्या वर्षीच हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये रायफल 81-81 आणि पिस्टन 22-11 पळाले होते। माझ्या माहितीनुसार पुसेगाव या मैदानामध्ये रायफलने आणि पिस्टनने एकत्र पळून 5वा क्रमांक मागच्या वर्षी पटकावला होता। मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून त्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे असा रायफल 81-81 आणि पिस्टन 22-11 आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते मंडळी। त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका रुस्तम नोम हिंद केसरी बकासूरचा येणारा हिंद केसरी पुसेगाव या मैदानातील पेहरा। तर मंडळी येणारा हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये नोम हिंद केसरी बकासूरचा पेहरा आहे घोडचा सर्जा आणि बकासूर पुन्हा येणारा हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे। मागच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर पळाले, पण त्याचे कालांतराने वडकी हिंद केसरी मैदानामध्ये सेमीला हार झाली। पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर जोडी 100% आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे। गाडी अतिशय तुफान पळते बघा मैदानामध्ये। या अगोदर बरेचशा टॉपच्या मैदानामध्ये गाडी पळालेली आहे घोडचा सर्जाची आणि बकासूरची। गाडी म्हणजेच माथा लावून आणि एकदम गॅस गाडीला हात तुफान लागतो बघा।
नक्कीच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सध्या A1 जोडी म्हणजेच बकासूर आणि घोडचा सर्जा गाडी अतिशय सुंदर आणि चांगल्याच ताकदीने मैदानामध्ये पळते. मंडळी नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर जर एकत्र जर पळाले, आपल्याला चांगलाच धूमधडाक्यामध्ये मोठा कॉमबॅक आणि हॅट्रिक 100% दिसणार पुन्हा एकदा हिंदकेसरी या मैदानामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, कशी पळेल पुन्हा एकदा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जोडी तर तुम्हाला माहिती आहे कशी पळते. नक्कीच गाडी अतिशय तुफान आणि चांगलीच पळणार. मंडळी नक्कीच लाखो शर्यतप्रेमी बकासूर प्रेमींची इच्छा आहे, येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर पळवा. गाडीला अतिशय तुफान वेग लागतो. नक्कीच ही जोडी आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसणार आहे. कारण की बकासूर सोबत सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील घोडचा सर्जा हा अतिशय चांगला पळतो आणि बकासूर सोबत अतिशय तुफान वेगाने मैदानामध्ये धावतो. नक्कीच ही जोडी येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे. मंडळी त्यानंतर येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पेहरा आहे. बावधनचा लक्षाचा पेहरा असू शकतो ओगलेवाडीचा तेजासोबत. बावधनचा लक्ष आणि ओगलेवाडीचा तेजा आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. मंडळी त्यानंतर हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मथुर 1001चा पेहरा आहे सुंदर उर्फ कॉकटेल सोबत. सुंदर उर्फ कॉकटेल आणि बिनजोडचा बादशाह मथुर 1001 येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये 100% एकत्र पळताना दिसणार आहे. खरं तर गुरु शिष्याची जोडी आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. सुंदर उर्फ कॉकटेल आणि बिनजोडचा बादशाह मथुर 1001. कॉकटेलला आणि मथुर 1001ला मैदानामध्ये तुफान आणि अतिशय तुफान वेग लागतो. नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मथुर 1001 आणि आपला लाडका कॉकटेल जर पळाले तर मोठी चांगलेच हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये. मात्र मथुर आणि कॉकटेल ही जोडी 100% आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार. यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी त्यानंतर येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बॉस बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सप्त हिंदकेसरी सुंदरचा पेहरा असू शकतो. हरण्यास 622 आणि लाखो शर्यतप्रेमींची इच्छा आहे हरण्यास 622 आणि आपला लाडका बॉस येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळायला पाहिजे. तुम्हाला सांगायची गरजच नाही. बॉस आणि हरण्यास 622 मैदानामध्ये कशा ताकदीने आणि कशा वेगाने पळते. महान भारत केसरी थारचं मैदान कसं गाजवलं बॉसने आणि हरण्यास 622ने एकत्र पळून. नक्कीची जोडी येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये जर एकत्र पळाली तर चांगलीच मोठी आणि चांगली जबरदस्त हॅट्रिक आपल्याला बघायला मिळू शकते सुंदरची आणि हरण्यास 622ची. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पेडगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी असा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखनचा पेहरा असू शकतो. येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये लखन जर पळाला आला तर लखनचा पेहरा अर्जुन छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि छत्रपती संभाजीनगरचा आपला लाडका लखन आपल्याला येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये ही जोडी एकत्र पळताना दिसू शकते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पैलवान म्हणून त्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे असा घरणिकीच्या राजाचा पेहरा हिंदकेसरी पुसेगाव या मैदानात येला. मागच्या वर्षी प्रथम क्रमांक घरणिकीच्या राजाने पटकावला होता. त्यामुळे लाखो शर्यतप्रेमींची इच्छा आहे ह्या वर्षी घरणिकीच्या राजाने काहीतरी नवीन हॅट्रिक करायला पाहिजे. नक्कीच येणार हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घरणिकीचा राजा आपल्याला काहीतरी एक नवीन वेगळं करताना दिसेल. घरणिकीचा राजाचा पेहरा असू शकतो मोरदरीचा हरण्या. मोरदरीचा हरण्या आणि घरणिकीचा राजा आपल्याला येणारा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. मंडळी आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉप नामांकित नंदीचे पेहरे बघितले ह्यापैकी काही पेहरे आपले खरे ठरू शकते. आपण एक संभावित पेहरे बघितले. हे पेहरे आपल्याला नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते. असे आपण संभावित पेहरे काही टॉप नामांकित नंदीचे बघितले तर नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये आपण सांगितलेले काही पेहरे खरे ठरू शकते आणि काही खोटे ठरू शकते. पण जास्तीत जास्त हे पेहरे आपल्याला खरेच ठरताना दिसेल येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये. आलंच आता थोड्या दिवसावर हिंदकेसरी पुसेगावचं मैदान लवकरच पार पडणार आहे. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावचा कोण होईल 1 नंबरचा मानकरी? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या पेहऱ्याबद्दल तुमचं मत कळवा. या पेहरे जर असले तर नक्कीच कोण मारेल यामध्ये हॅट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल एक सबस्क्राईब करा. भेटूया लवकर एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.